गाई चला वळू गाई चला वळू गाई चला वळू गाई पैसो जेवो एके ठाई पैसो जेवो एके ठाई पैसो देवो एके ठाई पैसो देवो एके ठाई पैसो देवो एके ठाई पैसो देवो एके ठाई बहु केले वन वन बहु केले वन वन बहु केले वन वन बहु केले वन वन पाय पिटी झालासी न पाय पिटी झालासी पाय पिटी झालासीन पाय पिटी झालासीन पाय पिटी झालासीन पाय पिटी झालासीन गांधी भार पोटी भूक गांधी भार पोटी भूक गांधी भार पोटी भूक गांधी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख खेळायाचे सुख काय खेळायाचे सुख केले वन वन बहु केले वन वन केली वन वन बहु केले वन वन पाय पिटी झालासी न पाय पिटी झालासी पाय पिटी झालासीन पाय पिटी झालासीन पाय पिटी झालासीन पाय पिटी झालासीन का म्हणे धावे मग बघे बरवे बहु केले वन वन बहु केली वन वन तुकामने धावे बघ बघे बरवे बहु केले वन वन बहु केले वन बहु केले वन वन पाय पिटी झालासी न बहु केले वन वन पाय पिटी झालासी बहु केली वन वन पाय पिटी झालासी न बहु केली वन वन बहु केली वन वन बहु केले वन वन पाय पिटी झालासीन बहु केले वन वन बहु केले वन वन विठो रखुमा गोपाल कुमारी रखुमा गोपाल कुमारी विठोबा रखुमा गोपाल कुमारी विठोबा रखुमा गोपाल कुमारी विठोबा रखुमा
भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय सद्गुरु तुकाराम महाराज की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय गोपाल कृष्ण भगवान की जय बजरंग बली हनुमान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव हे विठ्ठल 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 कवरदा हरि जगत गुरु तुकाराम महाराज की जय विठ्ठल 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 चला वळू गाई बैसो जेऊ एके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन तुका म्हणे धावे मग अवघे बरवे बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन साऊंडवाले थोडं अधूनमधून लक्ष राहू याचा मॉनिटरचा आवाज थोडा वाढ महायोग पीठे तटे भीमरथ्यां वरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रये समागत्य तिष्ठन्तमानन्दकन्दं परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं जयांचे केले स्मरण होय सकळ विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कारो नियता मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या तीन शिरे सहा तीन शिरे सहा शिरे सहा तीन शिरे सहा दया मागे दंडवत दया माझे दंडवता दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत दया माझे दंडवत
झोळी पुढे श्वान पाखी झोळी पुढे श्वान पाखे झोळी पुढे श्वान पाखी झोळी पुढे श्वान नित्य जान्हवीचे स्नान नित्य जान्हवीचे स्नान नित्य जान्हवीचे स्नान नित्य जान्हवीचे स्नान जान्हवीचे स्नान नित्य जान्हवीचे स्नान चला बळू गाई बैसोजे उएके ठाई बहु केली वनवन पाय पिटी झाला सेना. संत श्रेष्ठ जगतवंदनीय जगद्गुरु श्री तुकाराम महाराज यांचा गवळणपर प्रकरणातील काल्याच्या कीर्तन सेवेप्रसंगी निवडलेला हा अभंग. या अभंगद्वारा जगद्गुरु तुकाराम महाराज भगवान श्रीकृष्ण परमात्मा आणि त्यांच्या भक्तीमध्ये समरस असलेले भाग्यवान गोपाळ यांच्यातील संवाद व्यक्त करतात. गोपाळांना भगवान म्हणाले की गोपाळांनो, आता आपण सर्व मिळून गायींची वळती हाकूया आणि एकत्र बसून हे भक्तीचं भोजन, हरिनामाचं भोजन म्हणजेच काल्याचा प्रसाद आपण घेऊ. गोपाळ म्हणाले, देवा फार बरं होईल, कारण आम्ही आजवर वनवन केली पण आम्हाला हा प्रसाद प्राप्त झाला नाही, पायपीट झाली. काही गोपाळ म्हणाले, देवा योग्य वेळी तुम्ही म्हणालात ते फार चांगलं झालं, कारण खांद्यावर प्रारब्धरूपी शिदोरीचा भारही आहे आणि पोटामध्ये सुखाची भूकही आम्हाला लागलेली आहे. खांदी भार पोटी भूक काय खेळायाचे सुख. आणि मग तुकोबारायांसारखे महात्मे त्यावेळी गोपाळांना सांगतात की गोपाळांनो, आता तुमच्या आयुष्यातील हा पारमार्थिक भाग्याचा क्षण आहे. भगवान तुम्हाला प्राप्त झालाय आणि तो स्वतः प्रसाद देतोय. आता मात्र विलंब करू नका. तुका म्हणे धावे मग अवघे बरवे विठाला. विठ्ठला 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 विठ्ठला. अभंगातील सरळ अर्थ आपल्या समोर ठेवला. दत्त साधकाश्रम, चांदा, तालुका नेवासा, जिल्हा अहिल्यानगर, या आश्रमाचे संस्थापक आणि परमार्थ परंपरेतील वारकरी संप्रदायातील एक अत्यंत आदरणीय पूजनीय महात्मे होऊन गेलेले परमपूज्य गुरुवर्य वैकुंठवासी हरिभक्तीपरायण रोहिदासजी महाराज यांच्या साधनेतून, तपश्चर्येतून पुनीत पावन झालेली ही भूमी आहे. विठाला विठाला विठ्ठला 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 विठाला आठवण दिली. आणि महाराजांच्या आणि आपण सर्व ग्रामस्थांनी, दत्त साधक आश्रम परिवारातील सर्व भक्त मंडळींनी आग्रहपूर्वक या ठिकाणी बोलावल्यानुसार आजची सेवा आपण ही रुजू करतोय. आज दत्त जयंती आहे. आपल्या भारतीय आध्यात्मिक परंपरेतील एक महत्त्वाचा दिवस आहे. तसा हा मार्गशीर्ष महिनाच अत्यंत सर्वोत्तम श्रेष्ठ म्हणावा लागेल. भगवंतानं गीतेमध्ये मार्गशीर्ष मास ही माझी विभूती असंच सांगितलं. मासानाम मार्गशीर्षोहम ऋतूनाम कुसुमाकराः. या मार्गशीर्ष महिन्यामध्ये चंपाषष्ठी भगवान श्री खंडोबा देवाचा उत्सव येतो. तदनंतर गीता जयंती, मोक्षदा एकादशी अत्यंत महत्त्वाचा दिवस आहे. मला वाटतं वेद उपनिषद आहेत, 6 शास्त्र 18 पुराणं आहेत म्हणून गीता आहे. कारण या सर्वांचं सार म्हणजे गीता आहे. महाभारत, रामायण सर्व ग्रंथांचं. पण जर गीताच नसती तर या बाकीच्या ग्रंथांकडेही कुणी त्या सेवेला, अध्ययनाला प्रवृत्त झालं नसतं. कारण श्रीमद भगवत गीतेचा सारांश रूपानं जो विचार समाजापर्यंत गेला आणि त्यामुळे लोकांमध्ये भारतीय ऋषीमुनींची परंपरा
भारतातील या भागवत धर्माची परंपरा ही लोकांना ज्ञात झाली आणि म्हणून हिंदू धर्मीयांचा, आपला भारतीयांचा धर्मग्रंथ कोणता असं विचारलं तर श्रीमद भगवद्गीता असंच सांगितलं जातं. अन्य नाव आपण सांगत नाही. आपल्याकडे उपनिषद आहेत, वेद आहे, शास्त्र आहे, पण धर्मग्रंथ कोणता? तसं पाहिल्यास वेद, उपनिषद, ब्रह्मसूत्र, रामायण आणि 18 पुराण हे ग्रंथ गीतेच्या अगोदरचे आहेत. कालावधीच्या दृष्टीने विचार केला तर श्रीमद भगवत गीता ही द्वापार युगामध्ये भगवान श्रीकृष्णांनी अर्जुनाला सांगितली. तैसे अर्जुनाचे निव्याजे गीता प्रकाशून श्रीराजे संसाराय वढे थोर ओझे फेडिले जगाचे. अर्जुन निमित्त होता, पण जगाच्या माथ्यावर असलेलं संसार दुःखाचं जे ओझं आहे ते हलकं करायचं होतं आणि म्हणून निमित्त अर्जुनाचं असलं तरी उपदेश मात्र सर्वांसाठी केला. पण तो द्वापार युगात केला. रामप्रभू त्रेतायुगात झाले, म्हणजे रामप्रभूंच्या चरित्राचा आणि त्यांच्याही अगोदर रामायण झालं. केले रामायण रामाआधी, जे रामायण अगोदरच आहे. बाकीचे सर्वच बहुतेक ग्रंथ हे व्यासांनी निर्मित केलेले आहेत. ब्रह्मसूत्र आदी तेही अगोदरचे. मग गीता का महत्वाची? तर गीता हे सारांश आहे. या सर्व जे उपनिषदाचे सार, सकल शास्त्रांचे माहेर, परमहंसी सरोवर सेविजे जे. गीतेच्या बाबतीत माऊली म्हणाले 10 उपनिषद आपली आहेत, त्या सर्वांचं सार म्हणजे गीता आहे. आणि आपल्याला माहिती आहे एखाद्या विषयातला सारांश कळला म्हणजे बरंच काही आपल्याला कळलं असं मानता येतं. पण बरंच ऐकलं आणि सारांशच जर कळला नाही म्हणजे कीर्तन ऐकून गेल्यावर अभंगच कोणता होता हे माहीत नाही, हे जसं. किंवा 8 दिवस रामायण ऐकलं आणि शेवटच्या दिवशी प्रश्न विचारला रामाची सीता कोण. एका श्रोत्याने तर फार गमतीचा प्रश्न विचारला, महाराज तुम्ही रामायण चांगलं सांगितलं. आता श्रोता बिचारा भोळा भाबडाच होता. ऐकलं, रोज आलो मी ऐकलं, पण मला जरा एक शंका आहे. महाराज म्हणले सांगा काय शंका? म्हणे तुम्ही जे सांगितलं ते सीतेचं हरण झालं, सीतेचं हरण झालं. हो म्हणे सांगितलं. नाही मला शंका अशी आहे म्हणे त्या हरणाची परत सीता झाली का ते तसंच हरण राहिलं. याला म्हणायचं बरंच काही ऐकलं पण सारांश काही कळाला. विठाला 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 विठाला. आपल्या चांदा गावच्या सरपंच आमच्या भगिनी दहातोंडे ताई सुद्धा उपस्थित आहे. माता भगिनींची संख्याही मोठी आहे. खरं म्हणजे मला लतीफ महाराजांनी मगाशी फोन करून सांगितलं होतं, प्रकाशरावांनी सांगितलं होतं की ते म्हणाले थोडे शेती कामाचे दिवस आहे, आपण थोडं उशिरा सुरू करू, 4 ऐवजी 4:30 पावणे 5ला करू. महिला भगिनींना जरा कामावर जावं लागतं. पण शेतावर गेलेल्या महिला सुद्धा लवकर आल्यात. माणसं मोकळे आहेत तरी कमीच आहेत. जे आले त्यांना धन्यवाद दिले पाहिजे कारण ते भाविक आहे. जे आले ते भाविक आहे. बाकी मला वाटतं इथं बसले त्याच्या 4 पट माणसं स्टँडवर उभे असतील. विठाला 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 विठाला. बरं ही परिस्थिती एका आपल्या चांदा गावापुरती असं म्हणण्याचं काही कारण नाही. चांदा गावाला दूषण देण्याचंही काही कारण नाही. ही परिस्थिती गावोगावची आहे. माता भगिनींचा सहभाग हा आध्यात्मिक सेवेमध्ये जास्तीत जास्त आहे. आणि म्हणून मला असं वाटतं यावेळेला पांडुरंगालाही वाटलं की भगिनींनाच जरा महत्त्व द्यावं. त्यामुळे भगिनींनी मनावर घेतलं. विठाला 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 विठाला. आणि शेवटी त्यांच्याकडे एक गुणधर्म, हा माणसंही प्रामाणिक असतात नाही असं नाही, पण माता भगिनी या कमालीच्या प्रामाणिक असतात असं वेळोवेळी दिसून आलंय. आणि म्हणून सांगण्याचा महत्वाचा मुद्दा इतकाच आहे. मार्गशीर्ष महिन्यामध्येच गीता जयंती
एकादशीला झाली, चंपाषष्ठी झाली, महाराजांची पुण्यतिथी सुद्धा चंपाषष्ठीला. आणि ही पौर्णिमा, तसं आपल्या पंचांगातील पौर्णिमा ही तिथी फार महत्वाची आहे. दर महिन्यामध्ये जी पौर्णिमा येते ना, पौर्णिमा म्हणजे पूर्णत्व. जीव हा शिवस्वरूप होणं हेच पौर्णिमेचं श्रेष्ठत्व आहे. आणि म्हणून बहुतांशी बरेचसे उत्सव हे पौर्णिमेला आहे, बरेचसे सण हे पौर्णिमेला आहे. हनुमान प्रगट झाले तेही पौर्णिमेला झालेले आहे. आणि दत्त भगवान प्रगट झाले तेही पौर्णिमेलाच प्रगट झाले. मार्गशीर्ष शुक्ल ही पौर्णिमा. आणि म्हणून आज दत्त जयंती प्रत्येक गावात, मला वाटतं प्रत्येक गावात 5-7 ठिकाणी तरी दत्त जयंती असते. कुठे वस्तीवर असते, कुठे या मळ्यात असते, कुठे त्या मंदिरात असते. छोट्या पद्धतीनं आपापल्या परिणाम लोक, कोणी भजन ठेवतं, कोणी कीर्तन ठेवतं. अन्नदान तर सगळीकडेच केलं जातं. मला वाटतं सर्वात जास्त साजरा होणारा उत्सव महाराष्ट्रातला कोणता, एकदिवसीय उत्सव, तर तो दत्त जयंती आहे. बरं, दत्त जयंती मंदिरात होईल यात नवल नाही, पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा होते आणि बस स्टँडवर सुद्धा होते. विठाला आपण निरीक्षण केलेलं असेल, प्रत्येक बस स्टँडवर दत्त मंदिर आहे. बहुतेक बस स्टँडवर, क्वचित कुठे नसेल. आणि पोलीस स्टेशनमध्ये सुद्धा बहुतांशी पोलीस स्टेशनच्या प्रांगणात आजूबाजूला कुठेतरी दत्त मंदिर आहे. आणि म्हणून दत्त भगवंताची उपासना सर्वदूर केली जाते. आपल्याकडे सुद्धा चांद्याला वैकुंठवासी गुरुवर्य रोहिदास महाराजांनी खरं तर फार मोठं कार्य केलं. महाराजांनी या आध्यात्मिक सेवेमध्ये खूप मोठी भर घातली. अनेक कुटुंबांना धार्मिकतेकडे वळवलं. मला वाटतं हीच मोठी गोष्ट आहे ना. माणसाची दिशा बदलवण्याचं काम संत करतात. प्रपंचानं दशा बदलते आणि संत सहवासानं दिशा बदलते. हा दोन्हीतला फरक आहे. प्रपंच थोडा लहान असेल आणि काही प्रयत्नांनी प्रारब्धाने तो मोठा झाला की थोडी दशा बदलते. घर लहान असेल तर आपण मोठं बांधतो, गाडी 2 चाकी असेल तर आपण 4 चाकी घेतो. अशा पद्धतीनं एकंदरीत जीवनमान आपलं उंचावतं. म्हणून प्रपंचानं दशा बदलते. पण मी आपल्याला सांगू, दशा बदलली पण दिशा जर नाही बदलली तर माणसाला समाधान मिळत नाही आणि समाजामध्ये सुद्धा आदर मिळत नाही. झोपडीतून बंगल्यात राहायला गेला म्हणून काही कुणी कोणाचा सत्कार ठेवत नाही. गावात असं कधी झालं का की एखाद्यानं फार मोठा बंगला बांधला म्हणून गावकऱ्यांनी चौकात त्याचा सत्कार केला? तो बंगल्यात राहतो का झोपडीत याला महत्व नाही. त्यानं जर काही सेवा कार्य केलं, जनता जनार्दनासाठी असेल, राष्ट्रकार्य असेल, समाजकार्य असेल, धर्मकार्य असेल, तर मग तो लहान असो वा मोठा, लोक त्याला सन्मान देतात आणि त्याला व्यक्तिगतही त्या सेवेचं समाधान मिळतं. म्हणून नुसती दशा बदलून माणसाला सुखी होता येत नाही. आणि माणसाचा हा गैरसमज राहतो, मी गरीब आहे, श्रीमंत झालो की सुखी होईल. मी एकटा आहे, 4 लोक माझ्याजवळ असले की मी सुखी होईल. किंबहुना मी आता मला नोकरी नाही आहे, सुशिक्षित बेकार आहे, नोकरी लागल्यावर मी सुखी होईल. मला वाटतं काही प्रश्न जरूर सुटतात काही सुविधा मिळाल्यानं, पण अंतःकरणाचे प्रश्न हे ईश्वरीय प्रार्थनेनंच सुटतात. म्हणून तुकोबाराय म्हणाले, आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विण जीवा सुख तेने विना जीवा. सुख सुख हे आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. तेने विना जीवा सुख नोहे. तेने विना जीवा सुख नोहे. आपुला तो एक देव करुणी घ्यावा, तेने विना जीवा सुख नोहे. तेने विना जीवा सुख नोहे.
सुख आपुला तो एक देव करुणी घ्यावा, ते नेवीन जीवा सुख नोहे. आणि म्हणून ईश्वरीय भक्ती ही जीवाला सुख देते, समाधान देते. आणि संत सहवासानं ईश्वर भक्तीचा लाभ घडतो. पूज्य रोहिदास महाराजांनी स्वतः परमार्थ केला, साधना केली, इतरांना प्रेरणा दिली आणि सर्वांकडून करून घेतला. स्वतः परमार्थ करणं, मला वाटतं हे भाग्याचं लक्षण आहे. की आपल्या जीवनात परमार्थ घडला तर आपण काय म्हणायचं स्वतःला, आम्ही दैवाचे दास पंढरीरायाचे. पण ज्या वेळेला स्वतःच इतरांकडूनही परमार्थ करून घेतला जातो, त्यावेळेला ते नुसतं व्यक्तिगत भाग्य राहत नाही, स्वतः तो माणूस भाग्यवान राहत नाही, तर तो भाग्य प्रदान करणारा होतो, तो दाता होतो, तो संत होतो. आणि म्हणून दाता तोच एक जाना, नारायणा स्मरवी. आणि हे काम रोहिदासजी महाराजांनी केलं. अनेक कुटुंबांमध्ये, हजारो लोकांमध्ये ईश्वर भक्तीची प्रेरणा दिली, ग्रंथ चिंतनाची प्रेरणा दिली, आध्यात्मिक सेवेची प्रेरणा दिली. आणि तुमच्या आमच्या दृष्टीनं हेच कार्य, संतांचं जे कार्य, हेच फार मोलाचं आहे. तुकाराम महाराजांना कोणीतरी विचारलं होतं की बाबा, तुम्ही हे जे भजन करता, कीर्तन करता, प्रबोधन करता, आध्यात्मिक सेवा तुम्ही करता, इतरांना करायला लावता, काय होणार आहे याच्यातून? महाराजांनी उत्तर दिलं, वाढावया सुख भक्तिभाव धर्म कुळाचार नाम विठोबा. महाराज म्हणाले, मी काय करू शकेल मला माहित नाही, पण आमच्या संतांनी जो अवतार घेतला तो या कामासाठी घेतला होता आणि आम्ही त्या दिशेनं चाललेलो आहोत. अवतार तुम्हा धराया कारण उद्धरया जन. धर्म, धार्मिकता, सात्विकता, कुलाचार, सदाचार, भगवन नामस्मरण, या सर्व गोष्टी वाढीस लागल्या पाहिजे. आणि म्हणून दत्त जयंतीचा उत्सव सुद्धा गावागावांमध्ये जो केला जातो, अनेक आध्यात्मिक उत्सव केले जातात, त्याच्या मागची प्रेरणा हीच आहे. मुळात भगवान तिथून एक आहे. राम, कृष्ण, महादेव, गणपती बाप्पा, देवी माता, पांडुरंग किंवा दत्त भगवान हे भिन्न नाही आहे, पण एकोहम बहुश्याम. किंवा आणखी एक उपनिषदाचं वाक्य आहे, एकम सद विप्रा बहुधा वदंती. एकच सत्य तत्व आहे, पण बहुविध पद्धतीनं ते अवतीर्ण झालं आणि विद्वानांनी सुद्धा त्याचं प्रतिपादन केलं. विप्राहा बहुधा वदंती. आणि म्हणून परमात्मा आपल्याला भिन्न भिन्न दिसतो. अवतार बाह्य रूप त्यानं भिन्न धारण केलेलं असलं तरी शक्ती तीच आहे. जसं विद्युत ही एक शक्ती आहे, वीज, त्याच्यावरती माईक चालतोय, त्याच्यावरती लाईट चालतोय, त्याच्यावरती आणखी काही यंत्र चालतात. लाईट एकच आहे, पण चालणारी उपकरणं वेगळी आहे. तसं ईश्वर तत्व एक आहे, पण जगत निर्मिती केली ब्रह्मांडाची म्हणून त्याला ब्रह्मदेव म्हणायचं. सर्वांचा सांभाळ करतो म्हणून भगवान विष्णू. सर्वांचा काही जगात वाईट घडल्यास त्या गोष्टींचा संहार करतो म्हणून त्याला शिव किंवा शंकर म्हणायचं. आणि हे तीनही तत्व एकत्र आले की त्यांना भगवान दत्तात्रय म्हणायचं. ब्रह्मा, विष्णू, महेश, तिघही एकत्र आले कसे? तिघांनी एकत्र अवतार घेतला कसा? आतापर्यंत भगवान शंकराने अवतार घेतला, मग खंडोबा हे भगवान शंकराचाच अवतार आहे. आत्ता जवळचं चंपाषष्ठीचं उदाहरण द्यायचं म्हणजे शंकराने अवतार घेतले, विष्णू भगवंतानी अवतार घेतले, देवीनंही अनेक अवतार घेतले. रेणुका, जगदंबा, भवानी, कालिका, देवीचेही अवतार आहे. पण तिघांनी मिळून घेतलेला अवतार हा एकमेव अवतार आहे. घडलं असं, नारद महर्षी एकदा देवलोकामध्ये सहज गेले आणि वैकुंठात जाऊन लक्ष्मी मातेला सांगितलं की मृत्यूलोकामध्ये आत्री नावाचे ऋषी आहे, अत्यंत तपस्वी, साधनाशील आहे, पुण्य पावन असं त्यांचं जीवन आहे. आणि त्यांच्या अर्धांगिनी त्याही अत्यंत फार मोठ्या सात्विक आहेत, पतिव्रता आहेत, अनुसया. मुळात या दोन नावातच सगळं आहे बरं. सत्वरज तमाच्या पलीकडे गेलेला महात्मा म्हणून तो आत्री.
तीन गुणाच्या पलीकडे. आणि असूया, असूया म्हणजे द्वेष, मत्सर, जिच्यामध्ये कुठला द्वेष मत्सरच नाही, अशी जी भक्तिमती माता पतिव्रता, तिचं नाव अनुसया. विठाला विठाला आणि नारद सांगत होते लक्ष्मी मातेला, अत्री अनुसया हे अत्यंत महान पुण्यवान आहे. अनुसया तर एवढी पुण्यवान आहे की तुम्हा देवींपेक्षाही आता तिचा अधिकार मोठा झालेला आहे. हीच बातमी पार्वती मातेला सांगितली, हीच बातमी सावित्री मातेला ब्रह्मलोकात जाऊन सांगितली. मग नारदांना विचारलं या सर्व देवींनी, अनुसया आमच्यापेक्षा श्रेष्ठ. मला वाटतं जगामध्ये मोठेपण हे फक्त घराण्यामुळे, परंपरेमुळे, जातीमुळे, या गोष्टींमुळे मिळत नाही. परिस्थितीमुळे मोठेपण हे सद्गुणाने, सद्विचाराने, सेवाभावनेने, सद्भावनेने ते प्राप्त होत असतं. आणि इथून पुढच्या काळातही ते त्याच मार्गाने मिळेल, अन्य मार्गांनी नाही. म्हणून आपण ज्या ज्या जयंती, पुण्यतिथी साजऱ्या करतो, त्याच्यामध्ये जात पात धर्म हा कुठला विचार केला गेलेला नाही आहे. छत्रपती शिवरायांची शिवजयंती होते, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांची जयंती होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती होते, महात्मा ज्योतिबा फुले सावित्रीबाईंची जयंती होते, अण्णाभाऊ साठेंची जयंती होते, डॉक्टर अब्दुल कलामांची जयंती होते. याचा अर्थ काय आहे? याचा अर्थ आपण समजून घेत नाही. याचा अर्थ आहे ही माणसं त्यांच्या कर्तृत्वाने, गुणाने, त्यांच्या योगदानाने मोठी झालेली आहे. घराने हा विषय फार सामान्य आहे. कधी कधी सामान्य घराण्यातली व्यक्ती मोठं काम करून जाते आणि मोठ्या घराण्यातली व्यक्ती कधी कधी घराण्यालाच कलंक लावते. विठाला अनुसयाचं हे चरित्र, सामान्य जीवन तुम्ही जगत असलात, पण तुमच्याजवळ सेवा असेल, सद्भावना असेल, तर तुम्ही जगामध्ये अत्यंत आदरानं जगू शकता. किंबहुना तुमची कीर्ती थेट ब्रह्मांडात, त्रैलोक्यात जाऊ शकते. त्याचं हे उदाहरण आहे. आणि म्हणून तिन्ही देवांना सांगा, नारद म्हणाले, तुम्ही जा अनुसयेकडे इच्छा भोजन मागा. आग्रह धरला, तिन्ही देव गेले. खरं तर देवांनाच हे घडून आणायचं होतं, कारण अत्री अनुसया हे भक्त आहेत आणि देवाची धाव ही भक्ताकडे असते. देव भावाचा भुकेला हाची दुष्काळ. जसं मायबापांची धाव ही लेकरांकडे असते. मुलगी, मुलगा, नातवंड, दिवाळीच्या सणाला कपडे नाही मिळाले चालेल वडीलधाऱ्या माणसांना, पण परिवार भेटला, मुलगा भेटला, मुलगी भेटली, नातवंड भेटले, लेक सुना, आनंद होतो त्यांना. लहान लेकरांची दिवाळी ही फटाके, खाऊ, कपडे लत्ते याच्यात असते. मोठ्या माणसांची दिवाळी काहीतरी विशेष खरेदी करण्यात असते, मोठं काहीतरी घ्यायचं आपल्याला या दिवाळीत. आणि म्हाताऱ्या माणसांची दिवाळी फक्त आपल्या माणसांच्या भेटण्यात असते, त्यांना काहीच नको असतं. विठाला भगवान परमात्म्याला भक्ताशिवाय जगात दुसरं काय आवडतं? भक्ताहुनी देव आवडते काही, तीही त्रिभुवनी नाही दुजे. म्हणून भगवान अत्री अनुसयेकडे तिघेही आले. अत्री ऋषींनी अनुसया मातेने त्यांचं पूजन केलं, त्यांचं स्वागत केलं. आणि देवांनी अनुसया मातेकडे एक वस्त्र अवस्थेमध्ये तू आम्हाला भोजन घालावं अशी मागणी केली. अनुसया माता, अत्री ऋषी थोडे संकुचित झाले, परंतु काहीतरी आपली परीक्षा आहे लक्षात आलं. आणि अनुसया मातेनं संकल्प केला की तुम्ही तिन्ही देव बालक व्हा. मायबाप हो पुण्यवान माणसाच्या शांततेनं केलेल्या संकल्पामध्ये सुद्धा ताकद असते. आणि पापी माणूस आरडाओरडा करून बोलला तरी त्याच्यात काही किंमत त्या शब्दाला नसते. विठाला विठाला, कारण सत्य
सत्य संकल्पाचा दाता नारायण. थोडं माझ्या खानाखुनाकडे लक्ष ठेवा तुम्ही आता, नाही का. सत्य संकल्प ज्या वेळेला केला जातो त्यावेळेला परमात्म्याला तो पूर्ण करावा लागतो. आणि म्हणून अनुसयेनं सांगितलं तुम्ही तिघही जण बालक व्हा. त्या पुण्यवान मातेच्या संकल्पाची ताकद. हे तिन्ही देव सामान्य बालक झाले आणि बालक झाल्यानंतर ते पहुडले, पाळण्यात घातलं. अनुसया माता त्यांना झोका देऊ लागली, दुग्धपान करू लागली, भोजन घालू लागली. बरेच दिवस गेले, देव का परत आले नाही. नारदांना लक्ष्मी मातेनं, पार्वती मातेनं, सावित्री मातेनं विचारणा केली. नारदांनी सांगितलं की अनुसया मातेच्या अत्रि ऋषींच्या पुण्याईमुळे आता ते आश्रमातच थांबलेले आहेत आणि लहान बालक झालेत. आपल्याला जर देवांना परत आणायचं असेल तर आपण तिघी देवींनी अत्रि ऋषी अनुसया मातेपर्यंत आपण आलं पाहिजे. भगवंताला हे करायचं होतं. मोठ्यांनी लहानांपर्यंत आल्याशिवाय त्यांचं मोठेपण सिद्ध होत नाही. आणि म्हणून देवी जरी मोठ्या असतील, या लक्ष्मी, पार्वती, सावित्री, तरी तुमच्याही पेक्षा पुण्यवान लोक सामान्य झोपडीमध्ये राहतात. हे देवांना त्यांना दाखवून द्यायचं होतं. कथेचे अनेक अर्थ आहेत. तिन्ही देवी आल्या, अत्रि ऋषींना वंदन केलं, अनुसया मातेची क्षमा मागितली की तुझं महत्व कमी व्हावं म्हणून आम्ही डावपेच केला, पण तू महान आहेस, तू पतिव्रता आहेस, तू पुण्यवान आहेस. आणि सेवेनं मिळालेलं मोठेपण हे परंपरेनं मिळालेल्या मोठेपणापेक्षा श्रेष्ठ असतं, हे आम्हाला आज कळालं म्हणे. माझ्या वाक्याचा अर्थ नाही कळला तर झोपल्यावर विचार करा घरी गेल्यावर. पण परंपरेनं मिळालेलं मोठेपण अनेकांच्या नशिबी असतं. सेवेनं मोठी झालेली माणसं ती कशानंही कधी कोलमडत नाही, डगमगत नाही. विठाला विठाला शेवटी तिन्ही देव प्रगट झाले आणि अनुसया माता अत्रि ऋषींनी प्रार्थना केली, प्रभू तुम्ही इतके दिवस राहिलात, आता आमच्यासाठी काहीतरी प्रसाद द्या. आणि मग ते म्हणाले आम्ही तिघे मिळून आता तुमचं बाळ म्हणून प्रगट होतो आणि तुम्ही आमचे माता पिता म्हणून तुम्हाला आम्ही हा बहुमान बहाल करतो. म्हणून ब्रह्मा, विष्णू आणि महेश हे तिन्ही देव एकत्र रूप धारण करतात आणि ते रूप म्हणजे दत्त भगवंताचं रूप आहे. अवधूत चिंतन श्री गुरुदेव हरी अवतार विश्वतारावया, हरि अवतार विश्वतारावया, हरि अवतार विश्वतारावया. अत्रिचे अनुसया करोदर, अत्रिचे अनुसया करोदर, अत्रिचे अनुसया करोदर. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, रोहिणी. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी. शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिने पूर्ण तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष, हे पौर्णिमा मास मार्ग शीर्ष, तिथी पौर्णिमा मास मार्ग शीर्ष, हे पौर्णिमा मास मार्ग शीर्ष. गुरु तो वासर उत्सव काळ, गुरु तो वासर उत्सव काळ, गुरु तो वासर उत्सव काळ. एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार, एका जनार्दनी पूर्ण अवतार. निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले, निर्गुण निराकार आकारले. ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, हेमंत नक्षत्र रोहिणी, ऋतुकाळ हेमंत नक्षत्र रोहिणी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी, शुक्ल पक्ष दिनी पूर्ण तिथी. भगवान दत्तात्रयाचा जय जयकार करून सर्वांनी आपल्या हातातली फुलं भगवंताच्या या पाळण्याच्या दिशेनं आपण टाकायची आहेत. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.
दिगंबरा दिगंबरा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाळी वाजवा श्रीपाद वल्लभ दिगंबरा टाळी वाजवा भजन म्हणा वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा 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 वल्लभ दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ 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 दिगंबरा 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 श्रीपाद वल्लभ दिगंबरा हरे दिगंबरा दिगंबरा श्रीपाद वल्लभ दिगंबरा अवधूत चिंतन श्री गुरे दत्त 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 तिथी पौर्णिमा मास मार्गशीर्ष गुरु तो वासर उत्सव काळ. भगवान दत्तात्रय केव्हा प्रगट झाले त्याचं वर्णन नाथ महाराजांनी केलं. कारण नाथ महाराजांची आध्यात्मिक सुरुवात ही दत्त संप्रदायातूनच आहे. दत्त उपासनाच त्यांच्या घरामध्ये होती. गुरुदेव दत्तात्रयांचं प्रत्यक्ष दर्शन पैठणच्या नाथ महाराजांना झालेलं होतं. त्यांचा अभंग आहे. ते म्हणतात पौर्णिमा तिथी होती, मार्गशीर्ष महिना होता आणि ज्या वेळेला भगवान प्रगट झाले त्यावेळी नेमकी त्या दिवशी गुरुवार आलेला होता. गुरु तो वासर आणि उत्सव काळ. पूर्ण तिथी म्हटलंय म्हणजे पूर्ण दिवस पूर्ण झालेला आहे आणि सायंकाळची वेळ आहे. अशा या पवित्र पावन कालावधीमध्ये भगवान दत्तात्रय प्रगट झाले. अत्री अनुसया प्रसन्न झाले आणि भगवान दत्तात्रयांनी काय कार्य केलं. भगवान दत्तात्रयांनी गुरु कसं व्हावं हे नाही शिकवलं, शिष्य कसं असावं हे त्यांनी शिकवलं. मला वाटतं माणसाला चांगला नोकरदार होता आलं तर तो हळूहळू चांगला अधिकारी होतो. चांगला कष्टकरी शेतकरी होता आलं. बसा वर या 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 इकडे अहो या 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 पाहुणे मंडळी सर्व सोनईकर आपली सर्व मान्यवर मंडळी आलेली आहेत. सोनई सोसायटीचे चेअरमन आप्पासाहेब निमसे पाटील, ज्येष्ठ पत्रकार विनायक तात्या दरंदले, सन्माननीय दरंदले पाटील आणि डॉक्टर शिरसाट साहेब. विठाला विठाला माणसाजवळ सद्भावना असतील आणि काही पूर्व पुण्याईचं बळ असेल तर सोनईहून सुद्धा माणूस कीर्तन ऐकायला येऊ शकतो. कारण पूर्व पुण्याशिवाय ही पावलं इकडे वळत नाही. आणि पुण्य कमी पडलं तर स्टँडवरून सुद्धा माणूस इकडे येऊ शकत नाही. तुम्ही म्हणाल महाराजाला परत स्टँडचं आठवण आली बुवा. पुण्य म्हणून तुम्ही सगळे आलात ना. आमचे सरपंच सुद्धा धावपळ करत आले, बाहेर कुठे गेले असतील पण ते आले. तर याला काहीतरी पुण्य फळले बहुता दिसा, भाग्य उदयाचा ठसा. झालो सन्मुख तो कैसा, संत चरण पावलो. विठाला 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 विठाला. चांगला छोटा व्यापारी होता आलं तर एक दिवस तो मोठा उद्योजक होतो. तसं चांगला शिष्य झाला तर एक दिवस तो गुरु होतो, नाही गुरुदेव होतो. दत्तात्रयांनी त्यांच्या चरित्रातून आपल्यापुढे ठेवलं. आणि म्हणून जगामध्ये मोठं होण्याची अपेक्षा सर्वांना आहे.
मला वाटतं मोठं होण्याची अपेक्षा वाईट नाही, मोठं होण्याची घाई वाईट आहे. घाई नसावी. कोणती गोष्ट क्रमशः हळूहळू आणि मग ती योग्य ठरते. आपण घरांची बांधकामं करतो, बांधलेलं जे बांधकाम आहे ते पक्क झाल्याशिवाय त्याच्यावर आणखी ओझं वर देता येत नाही. इथे बरेच त्यातले अनुभवी जाणते माणसं आपण आहातच. काही मिस्त्री मंडळी असतील आमची. सिमेंटचं बांधकाम विशेष करून त्याचं क्युरिंग व्हावं लागतं ना, पाणी बसवून ते पक्क व्हावं लागतं, मग त्याच्यावरती वरचं बांधकाम करताय. मला वाटतं आध्यात्मिक जीवनामध्ये सुद्धा आपण अध्यात्मामध्ये आलो हेच आपलं भाग्य समजायचं. याच्यापेक्षा आणखी थोर भाग्य नाही, याच्यापेक्षा आणखी काही अपेक्षाच करणं गरजेचं नाही. पण तरी सुद्धा कधी कधी दुर्भाग्यानं ज्याला चांगला शिष्य होता येत नाही तो एकदम गुरु होण्याची धडपड करतो. अजून शिष्यच झाला नाही. गंमत आहे ना. म्हणजे मी बऱ्याच ठिकाणी अशी परिस्थिती पाहिली की चांगला शिष्य व्हावं लागेल, चांगला साधक व्हावं लागेल, चांगला सेवक व्हावं लागेल आणि मग गुरु व्हावंच लागत नाही. जगाला वाटल्यास ते त्याला गुरु म्हणून स्वीकारत असतात. विठाला 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 भगवान दत्तात्रय म्हणतात, जो जो ज्याचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण जग संपूर्ण गुरु दिसे. दत्त भगवान म्हणाले, मला ज्याच्या ज्याच्याकडून जो जो गुण मिळाला त्याला मी गुरु मानलं. म्हणून भागवतामध्ये दत्तात्रयांनी कोणते 24 गुरु केलेत त्याचं वर्णन आहे. आता मला हे चरित्र सांगून काल्याचं कीर्तन परत करायचंय. अजून काला तर तसाच आहे, अभंग नुसता घेऊन पुढे आलोय मी. त्याच्यामुळे मी त्या विस्तारात जात नाही, ती कथा आता पुढे लावत नाही. मुळात भागवत आपण ऐकलंय, वाचलंय, आणखी पुन्हा वाचावं. अगदी आज हे यंत्रतंत्र आपल्या हातात आहे, काही नाही आता नका करू, पण घरी गेल्यावर दत्तात्रयांनी केलेले 24 गुरु सर्च करा, वाचायला मिळतील. फार सोपा झालाय अभ्यास, पण तरी माणसं करत नाहीत. विठाला 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 आणि म्हणून दत्त भगवंताने जे जे शिकायला मिळालं. अजगर हा समाधानी असतो, बाकीचा त्याचा दोष सोडून दिला, पण समाधान हा दोष त्याच्यातला त्यांनी घेतला. वेश्या ही तल्लीन असते तिच्या भावनेमध्ये, तिचे बाकीचे दोष त्यांनी पाहिलेच नाही. परंतु एखादी वेश्या तिच्या कामामध्ये इतकी तल्लीन असते, तर आपण भक्त म्हणून तल्लीन का होऊ नये. म्हणजे एक गोष्ट आहे की एक फकीर नमाज पडण्यासाठी आपलं उपरणं खाली टाकलं रस्त्याच्या कडेला, आणि नमाजाची वेळ झाली म्हणून तो नमाज पठण करायला लागला. त्यानं उपरणं टाकलं, तो बसला, नमाज सुरू करायची होती. तेवढ्यात एक बाई धावपळ करत आली आणि तिचा पाय त्या उपरण्यावर पडला. ती त्या रस्त्याच्या कडेनं चालली. तो फकीर म्हणाला, अहो बाई, तुम्हाला दिसतंय की नाही, माझ्या उपरण्यावर तुम्ही पाय दिला. बाई थांबली, म्हणाली, फकीर बाबा माफ करा, चुकून झालं, माझा काही हेतू नव्हता. पण फकीर बाबा, मला एक आश्चर्य वाटलंय, म्हणे मी एक वेश्या आहे आणि मी माझ्या कामासाठी पळत चालले, पण ती एवढी मी तल्लीन झाले की मला तुम्ही दिसले नाही, तुमचं उपरणही दिसलं नाही म्हणे. आणि तुम्ही तर देवाची नमाज पठण करायला, अल्लाची नमाज पठण करायला बसला होतात, तुम्हाला मी कशी काय दिसले. विठाला विठाला म्हणून तल्लीनता हा गुण दत्तात्रयांनी वेश्येकडून सुद्धा घेतला. असे अनेक, जो जो ज्याचा घेतला गुण तो म्या गुरु केला जाण, गुरुसी आले अपारपण. म्हणून दत्तात्रय शिष्य होत राहिले, शिष्य होत राहिले, आणि त्याचा परिणाम आज दत्तात्रयांना जग हे गुरुदेव दत्त म्हणतंय. मला वाटतं प्रत्येक क्षेत्रात मोठं होणाऱ्या माणसाने यातून एवढा संदेश जरी घेतला, मोठं होण्यासाठी काय व्हावं लागतं, तर लहान व्हावं लागतं. जगाचा नियम असा. लहान
तुम्हाला होता आलं की तुम्ही मोठे होण्याची प्रक्रिया सुरू झाली, लवचिक होता आलं, लहान होता आलं, आणि ते नाही जमलं तर मग मात्र अवघड आहे. विठाला विठाला आपल्या संतांनी प्रार्थनाच केलेली आहे, लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा अंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा अंकुशाचा मार मुंगी साखरेचा रवा मुंगी साखरेचा रवा लहानपण देगा देवा लहानपण देगा देवा. आणि म्हणून प्रत्येक परमात्मा ज्या ज्या वेळी अवतार धारण केला ना ते लहान झाले, व्हावे लहानाहुनी लहान, हा संदेश आहे संतांचा. राम हे लहानपण घेत आहेत. राम कधीच आपला बडेजाव मिरवत नाही. वनवासाला जायचंय तर ते म्हणतात काही हरकत नाही, आता वडिलांचा शब्द गेलाय, आईची इच्छा आहे, अहंकार मध्ये येऊ दिलेला नाही. हेच खरं लहानपण आहे. भगवान श्रीकृष्ण परमात्मा गायी चारायला जा जेव्हा सांगितलं तेव्हा खरं तर दुसरा एखादा मुलगा असता तर तो आईबापाला खवळला असता. आपल्या घरात काय कमी गेलं, एवढे नोकर चाकर आहेत, सोन्याचा धूर निघतो आणि मला तुम्ही गायी चारायला पाठवणार. पण यशोदेने सांगितलं होतं उद्या जाई तू राना सवे घेवोनी गोधना. आणि श्रीकृष्णानं तीही संधी मानली की आपल्याला जे कार्य करायचंय त्या कार्याचा काही भाग तिकडेही आपल्याला करता येणं शक्य आहे, आणि म्हणून आपण तेही करूया. मला असं वाटतं जीवनामध्ये लवचिक होणं, परिस्थितीला सामोरं जाणं, काही परिस्थिती निर्माण झाल्यास तिचा स्वीकार करणं आणि त्यातून मार्ग काढून पुढे जाणं हे खरं शहाणपणाचं लक्षण आहे. आणि हेच लहानपण आहे, हेच लवचिकपण आहे. आणि म्हणून भगवान दत्तात्रय लहान झाले. मला वाटतं परमात्मा अवतार घेतो म्हणजेच तो लहान होतो. अवतरती तो वरून खाली येतो ना. जगाचा प्रयास हा वर जाण्यासाठी आहे, खाली येण्यासाठी कोणाचेच प्रयत्न चालू नाही. पण भगवान आहे की तो सर्वांना सुख प्रदान करण्यासाठी. म्हणून द्वापार युगामध्ये सुद्धा कंस, चाणूर, मर्दन, मुष्टिक, शिशुपाल, जरासंध, वक्रदंत नाना राक्षसांनी जगाला त्राहिमाम करून सोडलेलं आहे. पृथ्वीसह सर्व ऋषी मुनी महात्म्यांनी प्रार्थना केली की देवा आता तुम्हीच काहीतरी अवतार घ्या, काही तुमची शक्ती आता या जगाच्या कार्यासाठी वापरा. आणि मग भगवान परमात्मा अवतार घेतात. तो श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री ते कंसाच्या कारागृहामध्ये प्रगट झाले. कारण वसुदेव देवकीनी तपश्चर्या करून मागणं मागितलं होतं की हे परमेश्वरा तू आमचं बाळ म्हणून जन्माला यावं. मला वाटतं जीवनात चांगलं घडायचं असेल तर अगोदर परीक्षा द्यावी लागते. विठाला विठाला
आणि नेमका आपला त्या ठिकाणीच नेमका धीर खचतो. आपण स्वतःच्या नशिबाला दोष देतो, कधी परिवाराला दोष देतो, कधी परिसराला दोष देतो. कोणाला दोष देण्याचा तो काळ नसतो, तो आपल्याच परीक्षेसाठी, आपल्या उन्नतीसाठी परमेश्वरांनी पाठवलेला काळ असतो. आणि म्हणून आडी अडचण जीवनामध्ये येणं, मला सांगा, असा कोणता दागिना आहे की जो तापल्याशिवाय तयार झाला? असा कोणता दागिना आहे? सोनं तापवावंच लागेल ना, प्रसंगी वितळवावं लागेल, तेव्हाच तर अलंकार त्याचे तयार होतील. अशी कोणती मूर्ती आहे की जिनं घाव सोसल्याशिवाय देव पण प्राप्त केलं? तुका म्हणे जरी जगे टाकी घाया, टाकी घाया. महाराज म्हणाले त्या टाकीचे, त्या छन्नी हातोड्याचे घाव सोसताना जर ती टिकली, ती मूर्ती, तो दगड, तरच त्याची प्राणप्रतिष्ठा होते. आणि भंगल्यावर काय होतं हे सांगण्यासारखं नाही. तुकोबारायांची भाषा इतकी कठीण आहे. ते म्हणतात, भंगलिया जन कुलापुसी, विठाला विठाला विठ्ठला विठ्ठला. त्या दगडाचा वापर फुटल्यावर काय होतो? आणि म्हणून जीवनामध्ये जरा काही अडीअडचणीचे दिवस आले, आपण रडतो, आपण दोष देतो, एकमेकांना दोष देत भांडत बसतो. मला वाटतं उलट कठीण समय आल्यानंतर एकमेकांना दोष देण्यापेक्षा एक संघ राहणं महत्वाचं आहे. पांडवांच्या चरित्रातून हे शिकण्यासारखं आहे ना. वनवास आला पांडवांच्या नशिबी, पण त्या 12 वर्षाच्या वनवासात आणि 1 वर्षाच्या अज्ञातवासात मला पांडवांच्या चरित्रातली सर्वात महत्वाची गोष्ट काय वाटली ती सांगतो. या 5ही भावामध्ये एकदाही कुरबुरू नाही आहे. असा एकही दुसऱ्याला कधी म्हणाला नाही की तुझ्यामुळे हे दिवस आले आणि तुझ्यामुळे. खरं तर सोंगट्या खेळायला कोण बसलं होतं? धर्मराज. मग भीमदादांनी म्हणायला पाहिजे होतं, तू जर नसता डावावर बसला तर आज आपल्याला हे दिवस कशाला आले असते. पण मायबाप हो, वाईट दिवस आल्यावर पती पत्नी असो, भाऊ भाऊ असो, मुलं मुली सुना नातवंड असो, सगळ्यांनी एक राहिलं पाहिजे. कारण कोणताच सदस्य घराचं वाईट व्हावं म्हणून काही निर्णय घेत नसतो. घडणाऱ्या गोष्टी या प्रसंग परत्वे घडत असतात आणि अशा वेळेला कुटुंबानं एक राहणं आणि मग त्यातून तो मार्ग निघतो. आणखी एकीची बेकी झाली तर परिस्थिती आहे त्यापेक्षा अवघड होत जाते. विठाला विठाला म्हणून वसुदेव देवकीची परीक्षा घेतली हो देवाने. त्यांच्या पोटी येणार होते, पण अगोदर त्यांच्या लग्नात काय विघ्न आलं. कंसानं देवकीला मारायला तो धावला, वसुदेवानं त्याचा हात धरला, पुढे त्यांना कारागृहात टाकलं. झालेलं प्रत्येक बाळ दिलेल्या वचनाप्रमाणे नेऊन दिलं आणि 6 बाळं आतापर्यंत त्या क्रूर कंसानं मारली, स्वतःच्या बहिणीची बाळं. पण नाईलाज होता. वाईट वेळ आली की सहन करायला शिकलं पाहिजे. मी तरुण पिढीला नेहमी सांगत असतो, तुमच्याकडे नुसती आक्रमकता असून चालणार नाही. जीवन जगण्यासाठी गाडीला जसं पुढचे गेअर असे पळायचे असून चालत नाही, एक रिव्हर्स गेअर सुद्धा गाडीला लागतो, नाही तर गाडी चालणारच नाही. तुम्हाला सांगतो, ज्या गाडीचा रिव्हर्स गेअर बंद पडलाय, जाऊन या बरं नगरला. तुम्ही कसं काय जाता? जाऊ शकत नाही. म्हणून नुसती आक्रमकता असून तुमच्याजवळ चालणार नाही. प्रसंग परत्वे, सहनशीलता सुद्धा तुमच्याजवळ असली पाहिजे. सहनशीलता. कधी आपल्याच घरातल्या वडीलधाऱ्या माणसाने एखादा शब्द रागावून सांगितला आपल्या हितासाठी, सहन करायला शिका ना. कधी जीवनामध्ये तोट्याचा प्रसंग आला, हानी झाली, थोडं सहन करायला शिका. आजची पिढी फार चांगली आहे, बुद्धिमान आहे, कर्तबगार आहे, धडपड करणारी आहे. पण मला स्वतःला जाणवलेला एक गोष्ट आहे आणि ती म्हणजे सहनशीलतेचा अभाव होत चाललेला आहे. सहनशीलता. आणि म्हणून आपल्या आजापंजांचा अभ्यास करा. आजही आपली जी वडीलधारी माणसं आहे त्यांचा अभ्यास करा. त्यांनी जीवनात खूप सहन केलंय म्हणून आजपर्यंत ते तरलेले आहेत. सहन करावं लागतं. समयासी, सावता महाराज म्हणाले, समयासी सादर भावे देव ठेवील तैसे रहा. कोणे दिवसी बैसोनी हत्तीवर
कोणे दिवसी पालखी सुभेदार, कोणे दिवसी पायाचा चाकर, चालत जावे चालत जावे, देव ठेवील तैसे राहावे. कोणे दिवसी बैसोनियाची मन, कोणे दिवसी घरात नाही धान्य, कोणे दिवसी द्रव्याची साठवण, कोठे साठवावे कोठे साठवावे, देव ठेवील तैसे राहावे. विठाला 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 विठाला. वसुदेव देवकीनं जर सहन केलं नसतं तर कृष्ण त्यांच्या पोटी जन्माला आला असता. पहिलं बाळ झालं आणि ते मारलं गेलं म्हणून जर दोघा पती पत्नींनी आत्महत्या केली असती किंवा अन्य काही केलं असतं तर मला वाटतं पुढे 8वं बाळ म्हणून श्रीकृष्ण त्यांच्या भाग्यात आला नसता. जे सहन करतात त्यांना कधीतरी सुवर्ण काळ जीवनामध्ये पाहायला मिळतो. आणि हेच वसुदेव देवकीच्या बाबतीत. म्हणून कथेंमधून काय शिकायचं आहे, गोष्टी त्याच आहेत, पण त्याच्यातून जो सारांश आपल्याला घ्यायचा आहे तो फार महत्वाचा आहे, तो आपल्या जीवनासाठी घ्यायचा आहे. आणि म्हणून श्रावण वद्य अष्टमीच्या मध्यरात्री भगवान प्रगट झाले आणि शेवटी सांगितलं, नंदाच्या घराला मजली गोकुळाला. मधली सर्व कथा सविस्तर सांगत नाही. भगवान गोकुळात आलेले आहेत. नंद बाबाला बाळ झालं म्हणून सकाळी गोकुळात वार्ता पोहोचलेली आहे. गवळण सांगे गवळणीला पुत्र झाला यशोदेला. आनंद, सगळीकडे आनंद, कारण वयोमान झालेलं होतं, अजून मुलबाळ नव्हतं. आणि नंद यशोदेला बाळ झालं म्हटल्यानंतर पूर्वीचा काळच असा होता, एकाचं सुख हे सर्वांचं सुख होतं आणि एकाचं दुःख हे सर्वांचं दुःख होतं. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या गतिमान युगामध्ये परदुःख शितळ होत चाललेलं आहे. जुन्या माणसांची एक म्हण आहे, परदुःख शितळ. आपण दुसऱ्याच्या दुःखाला तितकं महत्त्व, म्हणजे एक जण असा बस स्टँडवर उतरला, जुना काळ, आणि पायी पायी चालला, एसटीतून उतरून. संध्याकाळची वेळ होती, गावाकडे चालला. आणि तेवढ्यात त्याला त्याच्या मळ्याकडून जरा धूर निघताना दिसला. काहीतरी पेटलेलं आहे, जाळ येतोय, धूर येतोय. गावाकडून एक सायकलवर येत होता. ओ राम राम राम. कोणाचं पेटलंय होते? आमच्या वस्तीकडे दिसतंय. घाबरलाच होता, आपलंच तर काही पेटलं नसेल. काही चाऱ्याची गंजी पेटली का छपराला आग लागली, काय झालं काय? तो म्हणला घाबरू नका, तुमच्या चुलत भावाचा आहे. तो म्हणला मग काय हरकत नाही, काढा तंबाखू. याला म्हणतात परदुःख शितळ. विठाला 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 आपल्या जुन्या पिढ्यांचा विचार आपण केला तर माणसं एकमेकांसाठी मदतीला धावत होती, एकमेकांच्या दुःखात वेळ देत होते, सुखात वेळ देत होते. आजही आपण देतो, पण चिंता अशी वाटते की हळूहळू आता ही सहानी सुरती पिढी गेल्यानंतर पुढे काय होणार. अर्थात निश्चित तरुण पिढीमध्ये सुद्धा संवेदनशील सात्विक मंडळी आहेत, पण मला वाटतं या विचाराचा जागर करावा लागेल. पिटू भक्तीचा डांगोरा, कळी काळासी दरारा, तुका म्हणे करा जय जयकार. हे चांगले विचार आपल्याला सतत देत राहावे लागतील, त्याची आठवण देत राहावी लागेल आपल्या लेकरा बाळांना, पिढ्यांना. घरामध्ये सुद्धा तुम्हाला सांगावं लागेल लेकरा बाळांना की बाळांनो, हे भाऊ भाऊ मिळून प्रेमानं राहा तर तुम्ही सुखी राहाल. भांडू नका, ही शिकवण द्यावी लागेल. शेजाऱ्याशी भांडू नका, शेजार धर्म पाळा. भावकीशी भांडू नका, भावकीचा धर्म पाळा. गावकीशी भांडू नका, कोणा जाती धर्मियांशी भांडू नका. ही शिकवण माणुसकीची आपल्याला त्यांना देता आली तर उद्याचं जग हे सुंदर जग राहील, अन्यथा उद्याचं जग हे अत्यंत विदारक होईल. विठाला विठाला आणि म्हणून भगवान परमात्मा प्रगट झाले आणि सगळं गोकुळ नंदा घरी जमलं. भेटवस्तू दिल्या. नंद बाबा, यशोदामाई तुम्हाला बाळ झालं. त्यांनी सुद्धा आलेल्यांचा सन्मान केला. मोठा आनंदाचा सोहळा पार पडला.
आता भगवंताचा नामकरण विधी झाला श्रीकृष्णाचा. तदनंतर गर्गाचार्य आले, त्यांनी कुंडली सांगितली, त्यांचं पुढे काय भवितव्य असणार आहे ते सगळं भव्य दिव्यच होतं. भगवान शंकर आले, या बालकाला त्यांनी पाहिलं. 5वीच्या दिवशी पुतना आली आणि विष पिऊन तिचे प्राणही भगवंतानं शोषून घेतले. एकामागून एक संकट गोकुळावर येतच होती. तृणावर्त राक्षस, शकटासूर, वृत्रासूर असे नाना प्रकारचे राक्षस आले. भगवंतानं त्या सर्वांचा निपात केला. हळूहळू रांगायला लागला आणि सवंगडी एकत्र केले. रांगत रंगणी चोरित लोणी, रांगत रंगणी चोरित लोणी, भावणे धरिती गौळ, धरती गवळणी, बांधित चरणी देती गाराणी, बांधित चरणी देती गाराणी, यशोदे साजनी, यशोदे साजनी, दही दूध भक्षुनी तमाल निळे, नवल केले साजनी, कृष्ण आळवा आळवा, वर्तुळी मध्ये जावा, कृष्ण आळवा आळवा, वर्तुळी मध्ये जावा, कृष्ण आळवा आळवा, वर्तुळी मध्ये जावा, कृष्ण आळवा. रांगत रंगणी चोरीत लोणी, धावूनी धरिती गवळणी. कृष्ण रांगत होता आणि आता गोपिकांशी तो खेळतही होता. कधी कधी चोरी करत होता. घर पाहुणे एकांताचे नवविधा नवनीताच. कृष्ण चरित्र समजून घेतलं, त्यातलं अध्यात्म समजून घेतलं की ते अत्यंत श्रेष्ठ आहे असं आपल्या लक्षात येईल. पण त्याचा चुकीचा अर्थ किंवा अर्धवट विचारद्वारा अर्थ काढला तर ते चरित्र काही आपल्याला उमजायचं नाही. आणि म्हणून आमचे गुरुवर्य श्रद्धेय नारायणगिरीजी महाराज म्हणायचे, कृष्ण ज्यांना पूर्ण उमजला ते भक्त झाले आणि कृष्ण ज्यांना अर्धा समजला ते तमासगीर झाले. विठाला 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 विठाला. तमाशा वाईट असतो असा अर्थ नाही, पण तिथे दाखवलेला कृष्ण हा फक्त शृंगार रस प्रधान आहे. तिथे गीता सांगणारा कृष्ण कधीच दाखवत नाही, फक्त गवळणींना अडवणारा कृष्ण. मुळात गवळणींना अडवतो म्हणजे का, त्याचे काही अर्थ आहे. पदर मायेचा उढीला. नाथबाबा म्हणाले, बाबानो, प्रत्यक्ष गोपिकेच्या डोक्यावरचा वस्त्र त्यानं ओढलेलं नाही, तर मायारूपी पदर घेऊन जेव्हा भक्त माझं माझं म्हणत राहतो, चाल केलासी मोकळा आणि म्हणे विठ्ठल वेळोवेळा, हा पदर आहे. विठाला 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 विठाला. अशा रीतीनं श्रीकृष्णांची चरित्र सुरू होतं. गोपिकांच्या खोड्या होत होत्या. गोपिका आता यशोदामाईकडे तक्रारी देत होत्या. काय व्याली सपोर चोरटे भांडखोर, जना वेगळेच कैसे. आता अशी तक्रार केल्यावर कोणा आईला बरं वाटेल. यशोदामाईनं गोपिकांबरोबर भांडण केलं. तुम्ही खाऊन लोण्याचा गोळा, आळ घेता या गोपाळा, तुम्ही ठाईच्या ओढाळा, गे गोकुळच्या नारी, तुम्ही लपवून याची गोटी, लागता याचे पाठी, तुमची एवढी चरीत खोटी, गे गोकुळच्या नारी. गोपिकांबरोबर यशोदामाईचं भांडण. कृष्णाचा कैवार, बाळ सगुण गुणाचे ताणे, हा कैवार आहे. माझं बाळ हे किती गुणवान आहे, शिवाय 5 वर्षाचे माझे बाळ, हा युक्तिवाद आहे. हा युक्तिवाद आहे. 5 वर्षाचं जर लेकरू आहे ते तुमच्या घरी चोरी करायला येईल कसं. बाळ गुणवान आहे, हा कैवार आहे, आणि तुमची एवढी तरी तर खोटी गे, हे भांडण आहे. विठाला 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 विठाला. अभंगाकडे आपण पाहू लागलो की फार चांगलं दर्शन त्या अभंगांचं आपल्याला घडतं. आणि म्हणून शेवटी गावातल्या सर्व गोपिका एकत्र आल्या. मिळवणी अवघ्या गवळणी येती नंदाच्या अंगानी, जातो आम्ही गोकुळ सोडोनी, आमुच्या सुना घेऊनी. आता मात्र यशोदामाईला वाईट वाटलं आणि श्रीकृष्णाला बोलावून घेतलं. अरे कान्हा, आतापर्यंत गोपिकेंचं माझं लुटूपुटूचं भांडण तुझ्याहून होत होतं, ठीक आहे, पण या गोपिका आणि हे गावकरी गाव सोडायला तयार झाले. काहीतरी तू त्यांना त्रास देत असला पाहिजे. तुला आता काहीतरी काम दिलं पाहिजे
आणि म्हणून तू आता गायी चारण्याचं आपलं जे परंपरागत काम आहे ते तू करायला हवं. मला वाटतं मुलाबाळांना संस्कार देणं आपण जे म्हणतो, तर त्यांना लिहिणं वाचणं शिकवणं, त्यांना चांगलं बोलणं शिकवणं, त्याचबरोबर चांगलं वागणं शिकवणं आणि त्याचबरोबर काही काम करण्याची सुद्धा त्यांना सवय लावणं. मला वाटतं जसा लिहिणं वाचणं हा विद्येचा संस्कार आहे, मंदिरात घेऊन जाणं हा अध्यात्माचा संस्कार आहे, तशी मुलांना काही कामं करता येणं किंवा त्यांच्याकडनं आपण करवून घेणं हा श्रमसंस्कार आहे. आणि मुलांना श्रमसंस्कार दिला तर म्हातारपणी आपला श्रम परिहार होईल, नाहीतर मग म्हातारपणी आपला श्रम वाढेल आणि ते काहीच करणार नाही. म्हणजे एका घरी पाहुणे आले म्हणून बाप पोराला म्हणला जा रे दूध घेऊन ये, पण त्याला काहीच वळण नव्हतं, आईबापाकडूनही राहूनच गेलं होतं सांगायचं शिकवायचं. आता काही आईबाप शिकवतातही तरी काही भलतेच रगेल असतात, ते त्याच्यातलं होतं आणि त्याच्यामुळे जा रे पाहुणे आले दूध घेऊन ये. तो म्हणला एवढ्या दुपारी आता ते घरी असतील का, शेजाऱ्याकडून दूध आणायला सांगितलं. अरे म्हणे 5-25 माणसाचं कुटुंब आहे, कोणीतरी असेल ना. नाही पण म्हणे मग त्यांच्या घरी दूध शिल्लकच असेल का. दुसरा प्रश्न, अरे नक्की असेल बाबा, दूध दुभतंय त्यांच्या घरी, आपल्याला किती चहा पुरतं लागतं, माझं नाव सांग घेऊन ये. शेवटी त्यानं सांगितलं त्यांचं कुत्रलंही खराब आहे, मी काही जात नाही. वळण नाही लावलं ना तर ही वेळ येणार आहे आपल्यावर. विठाला विठाला बरं, मी म्हणतो शेजाऱ्याच्या नावानं बोंबा तरी मारता येतात, घरातल्यांच्या नावानं बोंबाही मारता येत नाही. मोठी अडचण आहे. आणि म्हणून आपल्याला आपली घरं जर बळकट करता आली तर आपलं गाव बळकट होईल, आपलं राष्ट्र बळकट होईल. आणि ही अशीच काम चुकार पिढी जर आपण निर्माण करू लागलो तर एक दिवस आपलं राष्ट्र सुद्धा सर्व दृष्टीनं मागं पडेल. नुसती घरं मागं पडत नाहीत, तो घराचा तोटा नाही, तो राष्ट्रीय तोटा आहे, हे ध्यानात ठेवा. आणि म्हणून आपल्याला आपली संस्कृती काय शिकवते. कृष्ण हा राजपुत्र आहे, पण तरी सुद्धा त्याला गायी वळायला पाठवलं. आपण थोडं थोडं तरी कामधाम आपल्या अर्थात आपल्या ग्रामीण भागात शिकवलंच जातं, पण बऱ्याच ठिकाणी या गोष्टी आता कमी व्हायला लागल्यात. एकुलते एक झालेत, खूप जीव झालेला आहे, खूप लाड आहे. मला वाटतं 2 गोष्टी आहे. लाडामध्ये आपण दुर्लक्ष करत असतो आणि प्रेमामध्ये लक्ष देत असतो. म्हणून मी तुम्हाला आज एक गोष्ट सांगतो, त्याचा अर्थ निवांतपणे घरी विचार करा. लाड करू नका, मुलांवर प्रेम करा. विठाला विठाला लाडामध्ये माणसं आंधळी होतात आणि प्रेमामध्ये डोळसपणानं त्यांची काळजी घेतात. हा फरक आहे दोघांमध्ये. म्हणून प्रेम करा, लाड करू नका, नाही तर त्याचे दुष्परिणाम, भयंकर दुष्परिणाम आपल्याला दिसल्याशिवाय राहत नाहीत. कृष्णावर प्रेम केलं यशोदेनं. श्रीरंग माझा वेडा, काय प्रेम आहे, काय प्रेम आहे यशोदेचं. काय म्हणते ती बाळाला, याला नाही दुसरा जोडा, तुम्ही याची संगत सोडा गे गोकुळच्या नारी. प्रेम केलं, परंतु ज्या वेळेला माती खाल्ली असं सांगितलं त्यावेळेला काठी उगारली. मारावया तिने उगारली काठी, मारावया तिने उगारली काठी, मारावया तिने उगारली काठी, मारावया तिने उगारली काठी. भुवनेच्या पोटी 14 लेखे, भुवनेच्या पोटी 14 लेखे, भुवनेच्या पोटी 14 लेखे. याचा अर्थ मारायचं म्हणजे खूप बदडा असा अर्थ नाहीये. लेकरं आहेत ती सांभाळून, परंतु प्रसंग पडला, आई एक चापट मारते, आजी मारते, आजोबा मारतात, वडील, त्याच्यात काही चुकीचं नाही आहे, ते वळण लावणं आहे. श्रीकृष्णाला सांगितलं उद्या जाई तो राणा सवे घेऊन. आनंद झाला आणि सर्व गोपाळांना घेऊन रानामध्ये गेलेले आहेत आणि गोपाळांसमवेत गायी चारतायत. गायी चारता चारता गोपाळांसोबत खेळही खेळतायत. मला वाटतं माणसाला ज्या प्रसंगामध्ये त्या प्रसंगानुरूप भूमिका करता आली पाहिजे. आपण जर वारकरी म्हणून वारीला गेलो तर तिथे मग मी पदाधिकारी नाही, मी अधिकारी नाही, मी श्रीमंत नाही, मी गरीब नाही, मी अमुक नाही, मी तमुक नाही, मी फक्त कोण आहे, वारकरी आहे. ही भूमिका असली पाहिजे, तर तिथला आनंद मिळेल. नाही तर तिथेही गेल्यावर मी अमुक आहे असं म्हणाल तर मग ते काय भागणार. आणि म्हणून बहुधा वारकरी मंडळी असा विचार कधी मनामध्ये ठेवत नाही.
श्रीकृष्ण गोपाळांसोबत आला तो कधीच म्हणाला नाही मी राजपुत्र आहे, मी भगवान आहे. तो त्यांच्यातला एक झाला आणि खेळू लागला. हमामा पोरा हमामा घुमरी वाजे हमामा हमामा पोरा हमामा फुगडी वाजे हमामा हो हमामा बोला हमामा घुमरी वाजे हमामा हमामा पोरा हमामा फुगडी वाजे हमामा हो घुमरी वाजे हमामा फुगडी वाजे हमामा घुमरी वाजे हमामा फुगडी वाजे हमामा हमामा बोला हमामा घुमरी वाजे हमामा हमामा पोरा हमामा फुगडी वाजे हमामा खेळ बरेच आहेत आणि आमची मंडळी तयार आहे म्हणणारी सगळी, परंतु वेळ झाला आणि त्यामुळे एक गोपाळ पुढे आला. तो म्हणाला खांदी भार पोटी भूक काय खेळायचे. आपल्या सेवेतल्या अभंगाचं तिसरं चरण आहे. देवा खांद्यावर प्रारब्ध रूपी शिदोरीचा भार आहे, पोटात भूक आहे. मग भगवान म्हणाले तुम्ही आजपर्यंत जेवला नाहीत का, जेवला नाहीत का. त्यावेळेला ते गोपाळ म्हणतात बहु केली वनवन पाय पिटी झाला सीन. देवा वनवन केली प्रसाद मिळावा म्हणून, पण संसारात कुठे प्रसाद मिळतो. संसारामध्ये जास्तीत जास्त मिळाला तर तो संताप मिळतो, उद्वेग मिळतो. संसारात सुखाचे क्षण थोडे आहे आणि उद्विग्नतेचे जास्त आहे. सुख पाहता जवा पाडे म्हणून बहु केली वनवन पाय पिटी झाला. मग भगवान म्हणाले इंद्रिय रूपी गायी यांची वळती आपल्याला हाकायची, इंद्रियांना अंतर्मुख करायचं. तैशी आत्मप्रभा नीच नवी तेची करोनी ठाण दिवी, इंद्रिया ते चोरोनी जेवी तयासीच फावे. हा काला अशा रीतीनं घ्यावा लागतो. आणि म्हणून भगवान गोपाळांना सांगतात आपण गायीची वळती हाकूया आणि एकत्र जेवूया. अभंगाचं पहिलं चरण. चला वळू गाई 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 बैसू देऊ एके ठाई बैसू देऊ एके ठाई बहु गेली देवानावण बहु गेली चला वळू गाई बैसो जेवू एके ठाई. समस्या सोडवायची असेल तर मोठी माणसं तुमचं तुम्ही पाहून घ्या असं म्हणत नाही. मोठ्या माणसांचा आणखी एक गुण असतो, ते म्हणतात चला आपण मिळून प्रयत्न करू. तसं भगवान म्हणाले नाही की आता मग वनवन झाली तर घ्या तुमचं तुम्ही जेवून, असं वाऱ्यावर नाही सोडलं. भगवान म्हणाले चला गोपाळांनो मी तुमच्या सोबत आहे, आपण हा प्रसाद आपण मिळवूया, आपण एकमेकाला देऊया. आणि म्हणून चला वळू गाई बैसो जेवू एके ठाई. मग तुकोबारायांसारखे महात्मे तिथं होते. ते गोपाळांना म्हणाले गोपाळांनो तुम्ही सांगितलं ना खांदी भार पोटी भूक, तुम्हाला ही सुखाची भूक लागलेली आहे. मागील अनुभव तुम्ही सांगितला ना गोपाळांनो बहु केली वनवन, मागचा अनुभव तुमचा हा आहे, शीन झाला म्हणताय. आणि आता भगवान तुमच्यावर प्रसन्न झाले, ते म्हणतात चला वळू गाई आता मात्र दिरंगाई करू नका, आता यामध्ये व्यत्यय येऊ देऊ नका. असा हा जो परमार्थिक भाग्याचा क्षण आहे तो साध्य करा आणि त्याच्यासाठी तातडी करा. अभंगाचं शेवटचं चरण. तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे म्हणे धावे तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे तुका म्हणे धावे मग घे बरावे
केली वन वना बहु केली वन वना बहु केली वन वना बहु केली केले वनवन पाय पिटी झाला सिन पाय पिटी झाला सीना पाय पिटी पाय पिटी झाला पाय पिटी झाला सीन झाला पाय पिटी झाला चिना पाय पिटी पाय बहु केले वनवन बहु केले वनवन बहु केले वनवन बहु केले वनवन पार कुमाये पार कुमाया पार कुमार पार कुमाया पार कुमाया ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली ज्ञानेश्वर माऊली ज्ञानराज माऊली भगवान श्रीकृष्ण परमात्म्याने सर्वांची शिदोरी एकत्र केली आणि कोणताही भेद न करता सर्वांना तो काला दिला. हेच काल्याचं वैशिष्ट्य आणि भारतीय संस्कृतीचं वैशिष्ट्य आहे की अध्यात्माच्या या प्रांतामध्ये कुठलाही भेद न करता सर्वांना एकत्र करून सर्वांना तो प्रसाद दिला जातो. आणि त्याचं वर्णन संतांनी असं केलं, खडकी सोडी आल्या मोठा आजीचा दही काला गोमटा घ्यारे घ्यारे दही भात आम्हा देतो पंढरीनाथ मुदा घेऊन या करी पेंद्या वाटी तो शिदोरी भानुदास गीती गात प्रसाद देतो पंढरीनाथ. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल श्री ज्ञानदेवा गोपाल कृष्ण भगवान की जय प्रभु रामचंद्र भगवान की जय अवधूत चिंतन श्री गुरुदेव. झालेली सेवा भगवान गुरुदेव दत्तात्रयांच्या चरणी. ज्या महात्म्याने या ठिकाणी साधना करून या साधनेतून हा साधकाश्रम उभारला त्यांची आज दुसरी पुण्यतिथी येते. श्री हरिभक्तीपरायण परम आदरणीय रोहिदासजी महाराज यांच्याही चरणी ही सेवा समर्पित करतो. जमलेले सर्वच मान्यवर माता भगिनी ज्यांनी गोड साथसंगत केली ते टाळकरी आणि ज्यांनी या कार्यामध्ये परिश्रम घेतले ते आदरणीय सर्व कार्यकर्ते सर्वांना धन्यवाद. सर्वांना भगवद आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना, दत्तात्रयांचे आशीर्वाद लाभो अशी प्रार्थना करतो. आणि आपल्याला जाता आता एक छोटंसं निमंत्रण देतो. वरद विनायक सेवाधाम लोणी तालुका राहता या आपल्या आश्रमामध्ये गणेश जयंतीचा उत्सव 26 जानेवारी 2025 ते 2 फेब्रुवारी 2025
या कालावधीमध्ये होणार आहे. गणेश जयंती वरदविनायक सेवाधामामध्ये साजरी होण्यासाठी आता 12 वर्ष पूर्ण होत आहेत आणि त्यामुळे या वर्षीचा उत्सव हा तपपूर्ती उत्सव असणार आहे आणि महाराष्ट्रातील अनेक थोर साधू संत मान्यवर येतील. आपण सर्वांनी भाविक आणि आदरणीय मंडळींनी यावं. एखाद दिवशी तरी त्या कार्यक्रमाला जरूर उपस्थिती आपली लावावी. भजन कीर्तन प्रसादादी सेवेचा लाभ घ्यावा अशी आपल्या सर्वांना विनंती करतो. विठ्ठल जय जय विठ्ठल. जय जय विठ्ठल जय जय विठ्ठल. जय 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 विठ्ठल. जय विठ्ठल जय जय विठ्ठल. शिके लागिले दुरे होतो तिघाचे देवरी. तुम्ही भारे तुझीकडे मुख पसरून गड्या. वाहतीच्या धारा घ्यावे दुईचा कोपरा. तुम्ही भारे तुझीकडे मुख पसरून गड्या. वाहतीच्या धारा घ्यावे दुईचा कोपरा. तुम्ही भारे तुझीकडे मुख पसरून गड्या. वाहतीच्या धारा घ्यावे दुईचा कोपरा. तुम्ही भारे